दिशा दाखवी देशाला असा महाराष्ट्र, वर्तमान ते भविष्य मार्गस्थ महाराष्ट्र. शत्रूस थोपवी वेशीला मर्द महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र आपला महाराष्ट्र. याच वर्तमानात अवघ्या महाराष्ट्राला भेडसावणारं एक उंगळवाणं सत्य, सर्वांना माहीत असून दुर्लक्षिलं जाणारं, गावातल्या प्रत्येक पुरुषाच्या स्वाभिमानाला आणि प्रत्येक स्त्रीच्या अब्रूला चव्हाट्यावर आणणारं एक लाजिरवाणं सत्य म्हणजे गावोगावची हागणदारी. केवळ संडास बांधून ही समस्या सुटण्यासारखी नव्हती. दशकांपासूनची ही अवस्था सवय म्हणून म्हणा किंवा नाईलाज म्हणून अशीच होती. तिला बदलण्यासाठी गरज होती लोकजागराची, प्रत्येकाच्या सहभागाची, ग्रामस्थांच्या मनाच्या परिवर्तनाची. ग्रामीण स्वच्छतेच्या समस्येला सामोरं जाऊन तिला नामशेष करण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. सन 2014 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून स्वच्छतेविषयी देशातील जनतेला साथ घातली आणि महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या मोहिमेला नव्यानं देशव्यापी बनवलं. महात्मा गांधी को सबसे प्रिय था सफाई, स्वच्छता. क्या हम तय करें कि 2019 जब महात्मा गांधी की 150वीं जयंती बनाएंगे, हमारा गांव, हमारा शहर, हमारा गली, हमारा मोहल्ला, हमारी स्कूल, हमारे मंदिर, हमारी अस्पताल, सभी क्षेत्र गंदगी का नामो निशान नहीं रहने देंगे. 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा शुभारंभही त्यांच्याच हस्ते झाला. पंतप्रधानांच्या हाकेला प्राधान्यानं प्रतिसाद दिला तो महाराष्ट्रानंच. पूर्वी सुरू असलेल्या प्रयत्नांना पुढे घेऊन जाण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या कार्यक्रमाला प्राधान्यानं राबवण्याचा संकल्प केला. माननीय पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन हातात घेतलं, आपण स्वच्छ महाराष्ट्र मिशन हातात घेतलं आणि पहिल्याच वर्षी आपल्या राज्यानं देशामध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटकावला. आणि म्हणून आजपासून आपण आपल्या महाराष्ट्राचं एक मिशन बनवू. महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हे जलयुक्त असेल, महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हागणदारी मुक्त आणि स्वच्छ असेल आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हे वनयुक्त असेल. आपलं घर स्वच्छ ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपलं गाव स्वच्छ ठेवा, आपलं राज्य स्वच्छ ठेवा. यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शौचालय बांधलं पाहिजे, आपल्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे. गाव स्वच्छ, जिल्हा स्वच्छ, राज्य स्वच्छ, आपला देश स्वच्छ आणि या देशाला महासत्ता करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला पाहिजे. आपल्या घरात शौचालय बांधावं, आपलं घर स्वच्छ ठेवावं, गाव हागणदारी मुक्त करावं. ज्या गावात स्वच्छता त्या गावामध्ये लक्ष्मी नांदेल, त्या गावामध्ये शैक्षणिक वातावरण तयार होईल, सांस्कृतिक वातावरण तयार होईल आणि गाव स्वच्छ, राज्य स्वच्छ, माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या कार्यक्रमात सर्वात जटिल समस्या होती ती हागणदारी मुक्तीसाठी लोकांचं मन बदलण्याची. विषय तसा नाजूक होता, पण त्याचे दुष्परिणाम मात्र भीषण. तेही एकट्या दुकट्यावर नाही तर गावातल्या सर्व लोकांवर. अशा प्रकारचं आव्हान पेलण्याचं शिवधनुष्य उचललं ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागानं. त्यासोबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या यंत्रणांनी देखील केवळ एक आव्हान म्हणूनच नव्हे तर या कालावधीत अत्युच्च प्राधान्यक्रम म्हणून देखील. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव श्री राजेश कुमार यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमातून अनेक संकल्पनांना आकार मिळत गेला. 1,25,00,000 कुटुंबापैकी 45% लोकांकडे फक्त त्यावेळी शौचालय होते. अनेक प्रकारचे इनोव्हेशन्स या गेल्या 2 वर्षात पुढे आले. तर मला आज अभिमान आहे माझी टीमवर, माझे जिल्ह्याची टीमवर आणि माझ्या तालुक्याची टीमवर. आणि याचं सर्व श्रेय त्या सर्व आधी त्या ग्रामपंचायतीचे सर्व लोकांना आणि त्यानंतर आमची टीमने जे नवीन कल्पना देऊन त्यांना जे साथ दिली आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचं जो प्रोत्साहन आहे त्याच्यातून मला निश्चित खात्री आहे की आम्ही सर्वांनी मिळून जे मार्च 18 ही तारीख जी निश्चित केलेली आहे की हा राज्य हागणदारी मुक्त करण्याचा, तो निश्चित आम्ही तो ध्येय साध्य करू. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री माननीय श्री बबनराव लोणीकर
यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील या कार्यक्रमासाठी राबणारे प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासाठी आत्मसन्मान कार्यशाळा घेतली. पुढे याच प्रकारच्या आत्मसन्मान कार्यशाळांची मालिका सुरू झाली आहे. अशाच एका भन्नाट संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्याला आणि आपल्या जिल्ह्याच्या अस्तित्वाचं प्रतिबिंब जाणून आत्मीयता निर्माण व्हावी या हेतूनं प्रत्येक जिल्ह्यानं स्वतःच्या जिल्ह्याचा स्वतंत्र लोगो करून स्वतंत्र घोषवाक्याचीही निर्मिती केली. आज या लोगोचा वापर करून सर्व जिल्हे हा कार्यक्रम राबवत आहेत. जसा नमस्कारासाठी चमत्कार करावा लागतो तसंच काही सवयी बदलण्यासाठी या सत्याचा केळसवाणा चेहरा दाखवावाच लागतो. जी गोष्ट हजारो लाखो शब्दांनी साध्य होणं असंभव असतं ती एका प्रात्यक्षिक कृतीतून होऊ शकते. स्वच्छता, स्वास्थ्य आणि स्वाभिमान या तीनही वर काम करणारा एक उपक्रम प्रचंड यशस्वी होताना दिसतोय. ते हागणदारी मुक्त गाव कृती आराखड्यामुळेच म्हणजेच ODEP या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये वास्तवाची जाणीव होऊन कृती कार्यक्रम तयार व्हायला लागतो. तसंच जबाबदारी खांद्यावर घेणारी मंडळी आपोआपच समोर येतात. ODEP या उपक्रमामध्ये जे विविध प्रयोग केले जातात त्यापैकीच एक प्रभावी प्रयोग तसा धाडसी होता. पण धाडसाशिवाय नवा मार्ग कसा सापडणार? या प्रयोगामध्ये सुविधाकर्ते गावात जाऊन गावकऱ्यांना गोळा करतात आणि घेऊन जातात हागणदारीमध्ये. जमलेल्या ग्रामस्थांसमोर पाण्याची एक बाटली फिरवली जाते. पाण्याचा एक एक घोट अगदी पुरुष महिला सर्वांना दिला जातो. नंतर प्रात्यक्षिक करणारा स्वतःच्या डोक्याचा एक केस काढून त्या विष्ठेत बुडून त्याच पाण्यात मिसळवतो. आता हे पाणी परत पिण्यासाठी फिरवलं जातं. पण एकही गावकरी आता हे पाणी प्यायला धसावत नाही. डोक्याचा केस तो केवढा, एखाद्या माशीच्या पाया एवढा. पण 6 पायांची माशी कुठे आणि काय करते हे गावकऱ्यांना समोरच पाहायला मिळाल्यावर चांगला धडा मिळतो जो त्यांच्या मनात चांगलाच रुजतो. एक माशी, तिला अन्न काय आणि विष्ठा काय, सगळं सारखंच. कुठे कधी बसेल्याचा नेम नाही. अन्न पाणी लहान मुलांच्या अंगावर, चेहऱ्यावर, हातावरही. आणि तोच हात जेव्हा त्यांच्या तोंडात जाईल तेव्हा. आणि आता गावकऱ्यांना अन्नाचा एक एक घास खातानाही हा प्रसंग आठवतो आणि इथूनच मन परिवर्तनाची सुरुवात होते. इथंच नाही तर जिथं जिथं हा प्रयोग केला जातो तिथं तिथं परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. उघड्यावर हागणदारीचे आरोग्यावर होणारे भयानक परिणाम पूर्वी लोकांना माहीत नव्हते आणि माहीत असले तरी मनावर घेतलेले नव्हते. असं उघड्यावर जाण्यात लाज वाटत असूनही वर्षानुवर्ष अंगात भिनलेली सवय बदलणं सोपं तर निश्चितच नव्हतं. म्हणूनच हा जालीम उपाय अगदी रामबाण ठरला. ODEPच्या पुढच्या प्रयोगात गावातून फेरफटका मारून हे शोधलं जातं की कोणत्या घरात शौचालय नाही. एका पटांगणात सर्व गावकऱ्यांना बोलवून एका रिंगणात रांगोळीनं अख्ख्या गावाचा नकाशा काढण्यात येतो. या रांगोळीत प्रत्येक गावकरी आपापल्या घराचं ठिकाण दाखवतात. एवढंच नाही तर घरात संडास नसेल त्या घरच्या प्रमुखाला आणि अन्य सदस्यांना विष्ठा करायला कुठे जाता हे दाखवायला सांगितलं जातं. आता मात्र सगळी गडबड. एकांतात अंधारात संडास करायला जाणं वेगळं आणि सर्व गाव गोळा झाल्यानंतर ते ठिकाण दाखवणं वेगळं. आणि नुसतं दाखवून भागणार नसतं. त्या ठिकाणी सर्वांसमक्ष पिवळ्या रांगोळीचा एक ढीग स्वतःच्या हातानं घालायला लागतो तेव्हा प्रत्येकाला वेगळा साक्षात्कार होतो. या एका कृतीनं त्यांच्या स्वाभिमानाला नुसता धक्काच लागत नाही तर चांगलाच हादरा बसतो. परिणामी अशा घरांमध्ये त्वरित शौचालये बांधलेली दिसतात. तरीही सर्वांची खोड मोडेलच असं नाही बरं का. आठवण करून द्यायला अजून एक जालीम उपाय. भल्या पहाटेच्या वेळी महाभागांना आपला कार्यभाग उरकण्याआधी गावात धडकते ते आमचं गुड मॉर्निंग पथक. उघड्यावर शौचाला जाऊ इच्छिणारे आणि उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना भेटते हे गुड मॉर्निंग पथक. सुरुवातीला गुलाबाचं फूल देऊन, नंतर एक सूचना देऊन आणि नाहीच ऐकलं तर दंडात्मक कारवाई करून, सरळ पायजमा जप्त करून किंवा त्या अवस्थेत उचलून नेऊन काही तास पोलीस स्टेशनला अथवा सार्वजनिक ठिकाणी ठेवलं जातं. लहान मुलांकडून मिळणाऱ्या शिक्षणाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. भल्या सकाळी गावातील मुलांचं पथक गावागावातून फेरफटका मारायला निघतं आणि ज्या घराबाहेर संडासचं टमरेल दिसतं ते जप्त होतं. जमा होणाऱ्या अशा सर्व टमरेलचं सगळीकडे प्रदर्शन करत ही मुलं
त्यात सर्व टमरेलची विक्री करून येणाऱ्या पैशातून मुलांना हात धुण्यासाठी साबण, कंगवे, नेलकटर या प्रकारची बक्षिसं देतात। या विषयाची गावात वातावरण निर्मिती व्हावी आणि परिणाम कायम राहावा म्हणून गावच्या कोपऱ्या कोपऱ्यावर सुविधा करते बैठका घेतात। प्रभावी संवादाबरोबरच संवाद साहित्याच्या मदतीनं ग्रामस्थांसोबत परिणामकारक संवाद प्रक्रिया सुरू राहते। स्वच्छतेचे दूत म्हणून विद्यार्थी सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका बजावतात। या विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार व्हावेत आणि त्यातून स्वच्छता दूत निर्माण व्हावेत म्हणून स्कूल किटचा वापर करण्यात येत आहे। गावामध्ये सातत्यानं राबवलेल्या उपक्रमांचा एकत्रित परिणाम मिळावा आणि कृती कार्यक्रम तयार व्हावा या उद्देशानं ग्रामसभांचं आयोजन केलं जातं। या ग्रामसभांमधून गावोगावी तयार होतो स्वच्छतेचा कृती आराखडा। ग्रामीण भागातील महाविद्यालयातील तरुणांमध्ये स्वच्छतेचा विचार पोहोचवावा यासाठी विभाग वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचं दरवर्षी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर आयोजन करतो। स्वच्छतेचा विचार देणाऱ्या हजारो वक्ते या स्पर्धेतून निर्माण झालेले आहेत। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून ग्रामीण महाराष्ट्रातील पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचं प्रबोधन व्हावं आणि हेच वारकरी स्वच्छतेचे संदेशवाहक बनावेत म्हणून स्वच्छता दिंडीचं आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून या स्वच्छता दिंडीचा समारोप करतात। शौचालय असलेल्या आणि नसलेल्या कुटुंबांना लाल रंग, खतरा म्हणजेच नसलेले, आणि हिरवा रंग म्हणजेच लय भारी म्हणजेच असलेले आणि वापरत असलेले असे स्टिकर लावून शौचालयाची जाणीव करून दिली जाते। सर्व महाराष्ट्र हागणदारी मुक्त होण्यासाठी कुटुंब स्तर संवाद अभियानाअंतर्गत संडास नसलेल्या 18 लाख घरांना भेटी दिल्या गेल्या आणि त्यांच्या अडीअडचणी ऐकून त्यावर उपाय काढून त्यांना संडास बांधण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं। राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, विभागाचे मंत्री माननीय श्री बबनराव लोणीकर यांच्यासह राज्यातील सर्व पालकमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष गृहभेटी दिल्या। एवढंच नाही तर विभागाच्या प्रधान सचिवांपासून प्रशासनातील सर्व स्तरावरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घराघरात जाऊन या अभियानाबद्दल जनजागृती केली। या अभियानाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पण घेईल असं हे अभियान केलं गेलं। स्वच्छतेच्या चळवळीची गती योग्य दिशेनं जाण्यासाठी राज्याच्या नेतृत्वानं थेट ग्रामस्थांची नियमित संवाद, विविध स्तरांवरील यंत्रणेंशी संवाद यातून स्वच्छतेच्या चळवळीची रणनीती तयार होत आहे। यासारखे अनेक परिणामकारक उपक्रम परिणामतः महाराष्ट्रातच निर्मिले गेले आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जात आहेत। महाराष्ट्रानं निर्मिलेल्या या उपक्रमांची पुनरावृत्ती देशभर होऊ लागली आहे। भारतातल्या दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक खेड्यात राहतात। आज पाहिलं तर महाराष्ट्रातील 16,560 ग्रामपंचायती, 150 तालुके आणि 11 जिल्हे पूर्णतः हागणदारी मुक्त झाले आहेत। हाच आलेख अजून स्वच्छ आणि निरोगी होऊ घातला आहे। पुढील काही काळातच म्हणजे मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रच हागणदारी मुक्त झालेला असेल। 2014 पासून सुरू असलेल्या या अभियानाअंतर्गत लोकसहभागातून सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णतः हागणदारी मुक्त झाला। त्यापाठोपाठ सन 2016 ते 2017 मध्ये वर्धा, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, पुणे, नागपूर आणि गोंदिया असे 11 जिल्हे पूर्णतः हागणदारी मुक्त झाले आहेत। चित्र पालटतंय, अविचाराचा पडदा हटतोय, कारण आपला प्रत्येक कार्यकर्ता गावागावात जाऊन झटतोय। गावकऱ्यांच्यात नवचैतन्य फुलवण्यासाठी त्यांच्या मनात एक निरोगी जीवनाचं सूत्र देतोय। स्वच्छता, स्वास्थ्य आणि स्वाभिमानाच्या रंगानं भविष्य रंगवून टाकतोय। गेल्या 65 वर्षात ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती फक्त 45% एवढीच होती आणि गेल्या काही वर्षात या 45%वरून 80% मजल मारली आहे। हजारो झटणाऱ्या हातांच्या मदतीनं आणि परिश्रमातून राज्यभर अनेक गावं, तालुके आणि जिल्हे आता नीटनेटके तसेच हागणदारी मुक्त आणि स्वच्छ दिसायला सुरुवात झाली आहे। प्रगतीची तुलना कितीशे पटीनं अधिक आहे याचं दर्शन खेड्याखेड्यात दिसतं।
तिथल्या जनतेच्या चेहऱ्यावरील समाधानात दिसतं, तिथल्या आया बहिणींच्या डोळ्यात दिसतं। झटणाऱ्या हजारो हातांना यश आल्याशिवाय राहणार नाही। खूप काम झालं आहे, अजून थोडं बाकी आहे। झालेल्या कामानं आत्मविश्वास दुणावलेला आहे। यासाठीचे हाती असलेले आकडे आशादायी बोलत आहेत। प्रयत्नांची पराकाष्ठा चालूच आहे। आता भविष्य उज्ज्वल आहे हे मात्र निश्चित। लोकसहकार्यानं आणि सर्वांच्या पाठिंब्यानं मार्च 2018 पर्यंत हगणदारी मुक्त राज्य म्हणून महाराष्ट्राचंच नाव असेल हे मात्र नक्की। माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र हा संकल्प पूर्ण होणार आहे।